गान सतत अनुशक्तान सुतान शेषाण औत्सुक्य जंघा युवपूर्व वैद्य तस्मै युवपूर्व वैद्य नमस्सु तस्मै. आज आपण आयुर्वेद वनस्पतीचा तसाही खूप जवळचा संबंध आहे, म्हणजे त्याशिवाय तर होणारच नाही. पण नेहमी वापरण्यात येणाऱ्या वनस्पती किंवा रानभाज्या ज्या आहेत त्याचा उपयोग काय आहे. बरेचदा काय झालं, या पिढ्यानपिढ्या ते या पिढीतून त्या पिढीत, त्या पिढीतून त्या पिढीत ते नॉलेज पुढे आलेलं आहे. असं आहे की बघ, या वनस्पती ह्या वनस्पती ह्या वनस्पती कशासाठी वापरल्या जातात, ह्या वनस्पतीचा परिणाम होतो हे लोकांना, बरेच लोक माहिती नाही. आता परत त्याचे एक आनंदाची गोष्ट झाली की एक अमृत महोत्सवासारखा रानभाज्या महोत्सव सुद्धा एक सरकारने चालू केला. त्याला खूप चांगला मिळत आहे. याचा अर्थ लोकांना गरज आहे, पण लोकांना ती माहिती नाही आहे. उपयोग करू शकतो आपण. अनुषंगाने आपण अनाशेच आता या महिन्यामध्ये की या ऋतूमध्ये ह्या वनस्पत्या भरपूर मिळतात. तसं तर एक महिना आधीच घ्यायला पाहिजे होतं आपण. तर या ऋतूमध्ये आपण ते अनुषंगाने बऱ्याच वनस्पती तुम्हाला मिळायला मिळतात आणि त्याचा उपयोग. तर आता तर बघितलं तर कोरोनाने सगळं जागेवरच आणलेलं आहे ना, की तुम्ही रान वनस्पती जे आहेत, गरजी ज्या उगवलेल्या वनस्पती आहेत किंवा भाज्या ज्या आहेत, त्याचा जर तुम्ही वापर केला तर बाकी कोरोनावरती सुद्धा आपण मात करू शकतो. म्हणजे बाहेर जाऊन भाजीपाला आणणे आणि सोबत कोरोना पण घेऊन येणे, तर या अनुषंगाने आपण ते करू शकतो की निदान आपण त्यासाठी बाहेर जाणं टाळू शकतो. आणि स्वच्छ भाज्या, रित्या आलेल्या भाज्या आणि त्याचासुद्धा रासायनिक खत नसताना त्या नैसर्गिकरित्या उगवलेल्या भाज्या याचासुद्धा खूप चांगला परिणाम होतो आणि त्यांनी इम्युनिटी खूप चांगली वाढायला लागते. बरेचदा जर तुम्ही बघितलं, कोबी फ्लावर जे आहे त्याला खूप फवारे 20-25 फवारे द्यावे लागतात बरेचदा. किंवा शिमला मिरची जो पेरतो तो कधीच खात नाही, कारण त्याला इतके फवारे असतात. त्याचासुद्धा काही ना काही परिणाम येईलच हो त्याच्यावरती. शरीरावरती काय परिणाम येणार नाही त्याचा. वांगे 10 वांगे बाजूला काढायचे आणि त्यातलं एक वांगं चांगलं निघायचं. आता 10 वांगे चांगले आहेत, एकच वांगं खराब निघते. याचा अर्थ काय आहे, त्यावरती रासायनिक खतांचा किंवा रासायनिक फवारांचा खूप परिणाम आलेला आहे. त्या परिणामामुळे सुद्धा त्या वनस्पतीवरती सुद्धा परिणाम होतो आणि तेच आपण पोटामध्ये घेतल्यानंतर काही ना काही प्रमाणात ते आपल्या शरीरामध्ये जातो आणि आपली व्याधी प्रतिकार क्षमता कमी होते. या अनुषंगाने आपण आजचं हे सेशन जे आहे ते रानभाज्या आणि आयुर्वेद या अर्थाने आपण घेतलेलं आहे. तर आपण सुरुवात करायच्या आधीच आपण एक प्रस्तावना म्हणून तुम्हाला सांगितलं की बा का खावं आहे की नाही, आणि त्याची माहिती कशी असावी, ते का असावी माहिती. तर त्याचं कारणच ते सांगितलं की बा त्यांना माहिती परिपूर्ण जर माहिती असेल तर तुम्ही बिंदूक त्या वनस्पती खाऊ शकता. त्याप्रमाणे आपण आजचं एक सेशन चालू करू आपण आहे की नाही. तर सुरुवातीची जी आपण जी भाजी घेणार आहे बरं का, ही म्हणजे आंबाडी आहे बरं का. ही आंबाडी सर्वांनाच ज्ञात आहे. वर्षा ऋतूपासनं तर दिवाळीपर्यंत ही वनस्पती मिळते. दिवाळीनंतर याला फळं यायला लागतात. फुलं आणि नंतर फळं येतात, लाल प्रकारची फळं येतात. ते फळंसुद्धा खूप चविष्ट असतात. त्याची चटणी करून आपण खाऊ शकतो. तर ती चटणी जी आहे तर ती रुचीप्रद तर आहेच, पण हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं वापरते. यकृत चांगलं काम करते आणि ती त्याचा सॉससारखं आपण जर बनवून ठेवलं बरं का, टोमॅटो सॉस म्हणत नाही मी, तर ती चटणी जर बनवून ठेवली, व्यवस्थित प्रिझर्व जर करून ठेवली, तर त्याचा सरबतसुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप चांगला उपयोग आहे. कुठल्याही त्वचेच्या विकारामध्ये किंवा पोटाच्या विकारामध्ये, वृक्कगत विकार किंवा पक्वाशयामधले काही विकार म्हणजे पोटाचे विकार असतील तर ही भाजी खूप सुंदररित्या आपल्याला पचन सुधारते, कृमिक नाही म्हणजे जंत कमी करते. आणि ही भाजीसुद्धा करून खाऊ शकतो. आणि ज्वारीच्या पिठामध्ये याचं हे करून भाकरीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण बनवून हे खाऊ शकतो याची भाजी. अशी ती आंबाडी आहे. तर याची चटणीसुद्धा प्रिझर्व करून आपण पोटाच्या विकारासाठी खूप चांगला परिणाम देते. आणि तसंच ज्यांना रॅशेस असतील, स्किन रॅशेस जर येत असतील तर ही चटणी खूप उपयोग आहे याच्या वनस्पतीची. तशी आंबाडी जर तुम्हाला कुठं ठेच लागली असेल, वात खूप वाढला असेल, तर वातासाठी खूप मोठं औषध आहे. किंवा तिथं लेप जरी लावला, कारण आम्ल रसाचं आहे आणि उष्ण आम्ल असल्यामुळे ते उत्तम वातगणंसुद्धा कार्य करते. आयुर्वेदानुसार जर तुम्ही बघितलं तर वातावरचं खूप मोठं औषध इथं आपण काम करू शकते. वात शकतो. 12 महिन्यामध्ये होणारे जे पोटाचे विकार ते होणार नाहीत, अशी ती वनस्पती आहे. याला आंबाडी असं म्हटलेलं आहे. आणि ही नावामध्येच आंबाडी म्हणजे असणार बरं का, आंबट असणार ही वनस्पती आहे. तर याचा जर सुद्धा म्हणजे जर बघितलं तर रस निघतो आणि याच्यातनं जर तेल तयार केलं तर ते तेलसुद्धा वातविकारामध्ये आपण आभ्यंतर किंवा लेप लावू शकतो याचा.
तर अशी ती अंबाडी नावाची वनस्पती आहे. याचा जर चटणी जर खाल्ली आपण तर ती सुद्धा मी बोललो की हिमोग्लोबिनसुद्धा वाढवते आणि प्रिझर्व करून जर ठेवले तर उन्हाळ्यात लागणं बरं का, म्हणजे वृक्कगत विकार असतील, लघवीचे काही विकार असतील त्याच्यावरती खूप महत्त्वाची ती चटणी वापरल्या जाते. तिचा जर शरबतासारखा जर वापर केला आपण, आता जर मार्केटमध्ये ती मिळायला सुद्धा लागली तर त्याचं शरबत करून जर खाल्लं तर उन्हाळ्यामधले काही विकार असतील तर ते उन्हाळ्याचे विकार कमी होतात. अशी ती ही अंबाडी वनस्पती आहे. ही जी वनस्पती आहे बरं का, याला टायकळ म्हटलेलं आहे. बोली भाषेमध्ये बरेच जण टायकळ म्हणतात, टायकळ बरं का. तर अग्निमंत नावाची किंवा टाकळी याला मराठीमध्ये म्हणतात. आणि अग्निमंत नावाची ही वनस्पती, अग्निमंत, अग्नी आहे ना, नावामध्येच अग्नी आहे. ज्याचा अग्नी विकृत असेल, ज्याचा पोट विकार असेल, पोटाचे विकार असतील, त्यामध्ये ही याचा सोरस किंवा याची भाजी जर खाल्ली तर पोटाचे विकार कमी होतात. ज्यांना भूक मंदावते, भूक खूप कमी लागते, तर त्यांनी ही भाजी जर खाल्ली तर भूक सुधारायला लागते. अग्निमंत नावामध्येच अग्नी आहे, त्याचा अग्नी प्रदीप्त होतो, कफ कमी कमी व्हायला लागतात. हे तसं जर आयुर्वेदानुसार जर बघितलं आपण तर बृहत पंचमुळापैकी एक पंचमूळ याच्यामध्ये, पंचमुळाचा याच्या मुळाचा वापर केला जातो. वातव्याधीमध्ये खूप महत्त्वाचं याचं कार्य आहे. लहान मुलांना जर उलट्या खूप होत असतील, काही केल्या उलट्या थांबत नसेल बरं का, तर वॉमिटिंगमध्ये याचा जर तुम्ही 1 चमचा रस जर दिला तर ताबडतोब याच्या उलट्या थांबणार बरं का मुलांच्या. तर हे खूप मोठं औषध आहे. असं हे अग्निमंत नावाचं किंवा टायकळ याला मराठी भाषेमध्ये म्हटलेलं आहे, बोली भाषेमध्ये टायकळ म्हणतात, मराठीत टाकळी म्हटलेलं आहे आणि संस्कृतमध्ये याला अग्निमंत म्हटलेलं आहे. तर याच्या पाण्याचा रससुद्धा तुम्ही वमना उलटीसाठी वापरू शकता. याचा रस अंगाला जर लावला तर जे मूल हळकुड असेल तर ते भरून येते आणि वातव्याधीमधलं खूप मोठं औषधी वनस्पती ही आहे. अशी ही अग्निमंत नावाची वनस्पती आहे. तसंच जर तुम्ही जर बघितलं तर अंबाडीचा जो काही परिणाम झाला, मिरपूड आणि मिऱ्याचं पूड आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही साखर घातली तर ते पित्तनाशक म्हणून खूप चांगलं काम करते. पाकवाशामधलं वजनसुद्धा कमी करायला खूप चांगला परिणाम यायला लागतो. ही पुढची जी वनस्पती आहे ही सगळ्यांना ज्ञात आहे, सर्वांच्या ठरलेली वनस्पती आहे. ही तांदूळजा नावाची वनस्पती आहे. या 2 प्रकारचे वनस्पतीचं मी वर्णन करणार आहे बरं का. एक तांबडा माठ म्हणून आहे आणि एक तांदूळजा बरं का. तर तांदूळजा म्हणून बरेच जण तांबडा माठ वापरला जाते, त्याचासुद्धा उहापोह आपण करणारच आहे. तर याची जी ओळख आहे तर याचा जो तुरा हा डार्क चॉकलेटी कलरचा तुरा असतो तांदूळजाचा, आणि तांबड्या माठाचा सेम असते पण हिरवा तुरा असतो. हे याच्यामध्ये फरक आहे. पण बरेच जण काय होते की तांदूळजा म्हणूनच तांबडा माठ वापरला जातो, तर त्याचे गुणधर्म वेगळे, याचे गुणधर्म वेगळे आहेत. तांदूळजाचा जर तुम्ही जर परिणाम जर बघितला तर ही अप्रतिम वनस्पती, अशी म्हणजे दिव्य वनस्पती आपल्या देशामध्ये आहे. आणि याचा वनस्पती विषग्न म्हणून याचा पर्यायसुद्धा आलेला, विषग्न म्हणून याचा उपयोग आहे बरं का. काही गरविष असेल, पोटामध्ये काही विष गेलं असेल तर या वनस्पतीच्या भाजीनं ते विष उतरते. म्हणजे सापाच्या विषावरती सुद्धा एक खूप चांगला परिणाम करू शकतो आपण त्याचा बरं का. किंवा जे काही गरविष असेल आहे की नाही, विषाचा जो काही परिणाम आहे त्याचासुद्धा पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते. धातुगत अवस्था असेल, आयुर्वेदानुसार जर धातुगत अवस्था म्हणजे त्याला काही सुचत नसेल आहे की नाही, शेवटची अवस्था असेल आणि त्याला काहीच पचत नसेल, त्याचा रस द्यावा किंवा याची भाजी करून जर तुम्ही तोंडी लावण्यासाठी सुद्धा याची भाजी केल्या जाते. तसंच याचा जर उपयोग अजून जर बघितला आपण तर निषोत्तर नावाची एक वनस्पती आहे. तर गरविष असेल, विषाचा काही परिणाम असेल किंवा आता चिकुनगुन्या होऊन गेलेला आहे, तसं डेंग्यू होऊन गेलेला आहे, म्हणजे तापामधलं काही डास चावल्यामुळे काही जर आजार होत असेल, म्हणजे विष जे त्याला गरविष असं म्हटलेलं आहे, त्याच्यावरती ही वनस्पती अग्रगण्य आहे. याचा रस जर 2-2 चमचे जर घेतला तर विष उतरते. म्हणून खेळामध्ये बघा तुम्ही, या पिढीतून त्या पिढीमध्ये गेले, लहान मुलं खेळत असताना खेळभांड्यामध्ये पोळी म्हणून याचा वापर केला जातं. आणि चुकून जरी या पोरांनी ही पोळी खाल्ली, चुकून, आता लहान मुलं ते खाणारच, चुकून जरी खाल्लं तर याचा उपयोग काय होणार, तर विषग्नच होणार आहे. म्हणून ते बघा कधी कधी आश्चर्य वाटते की या पिढीतून त्या पिढीमध्ये कसं गेलं असेल ते आहे. पिढ्यानपिढ्या ही वनस्पती तसं खेळभांड्यामध्ये ही लहान मुलांमध्ये पोळीच्या स्वरूपामध्ये वापरल्या जाते. तसंच ही पथ्यकारक आहे, सारक आहे, म्हणजे पोट साफ करणारी सुद्धा आहे. आणि अतिसार जरी असेल, म्हणजे पोट अतिसाफ होत असेल तरी इथं जर भाजी खाल्ली तर ते अतिसारसुद्धा थांबवते. म्हणजे विषामुळे जर अतिसार उत्पन्न होत असेल तर विषाक्तता कमी करून अतिसाराची जी काही लेवल आहे की फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, ते सुद्धा कमी करते. आणि तसंच अग्निदीपक आहे, म्हणजे भूक वाढवते, पोट साफ ठेवते. आणि अश्मरीमधलं सुद्धा खूप मोठं औषध आहे. म्हणजे अश्मरी म्हणजे काय की जर मुतखडा असेल तर त्यावरती याचा सोर जर दिला तर खूप चांगला परिणाम येतो. आणि तसंच गरविषामध्ये मी सांगितलं, तांदूळ जिराचं निषोत्तर नावाची वनस्पती आहे, निषोत्तराचं मूळ, त्या निषोत्तराच्या मुळाला याची भावना दिलेली असेल आणि ते जर घेतलं किंवा त्या मुळासोबत या पानांचा रस किंवा पंचांगाचा सोरस जर घेतला तर विष तर उतरतेच, गरविष पण व्हायला, म्हणजे चिकुनगुन्या वगैरे असेल त्याच्यामध्ये खूप मोठं औषध होते. म्हणजे त्याचं वर्णन असं आलेलं आहे आयुर्वेदामध्ये. कैलास पर्वतावर
वारासुद्धा लागणार नाही. तसं या वनस्पती आणि त्या निशोत्तराचं चूर्ण आणि तूप यासोबत जर ते कॉम्बिनेशन म्हणून घेतलं तर कसलीच विषबाधा होणार नाही. इतकी मोठी ही वनस्पती आलेली आहे तांदूळ जिरा. तर ही तांदूळ जिरा तसंच जर आपण तापामधलं तर मी बोललो तापामध्ये खूप चांगला परिणाम करते, ज्वरग्न म्हणून उपयोगी आहे. म्हणजे चिकुनगुन्यामध्ये ताप खूप असतो आणि ताप असेल आणि ही वनस्पती वापरली तर चिकुनगुन्या कमी यायला लागेल आणि तापसुद्धा कमी यायला लागतो. आणि तसंच वजन वाढण्यासाठी खूप चांगलं, म्हणजे जर खूप वजन वाढत असेल तर त्यामध्ये सुद्धा हे खूप चांगले उपयोगी आहे. आणि तांदूळ जिरा जे तांबडा माठ आहे ते त्यांनी वजन वाढते आणि वजन कमी व्हायला लागते. विषग्न वनस्पती आहे आणि खूप ठिकाणी मिळते आणि सहज मिळणार आहे. पाणथळ ठिकाणी जिथे पाणी असेल त्या ठिकाणी ही वनस्पती उपलब्ध आहे आणि भरपूर ठिकाणी प्रचूर मात्रेत ही मिळते. तर याचा उपयोग आता जर कोरोनासुद्धा आहे, हे सुद्धा एक त्याला आपण विषच म्हणू शकतो की त्याला व्हायरसच आहे. त्या व्हायरसमध्ये तेच गरविष, तर याच्यावरती खूप मोठी वनस्पती ही उपयोगी येऊ शकतं. तर त्याचा वापर जास्तीत जास्त करा जेवणामध्ये. पुढची वनस्पती जी आहे ती वनस्पती हा तांबडा माठ म्हणून आलेला आहे बरं का. तांबडा माठ याला बरं जण तांदूळ जिरा म्हणून सुद्धा वापरलं जातं. तर ही खोटी तांदूळ जिरा आहे. ही वजन वाढण्यासाठी ही वजन कमी करण्यासाठी ही सुद्धा अग्निदीपक आहे आणि भूकसुद्धा वाढवली जाते. जंत जर असतील तर जंतसुद्धा याने खूप कमी व्हायला लागतात. आणि तसंच या वनस्पतीचा उपयोग जर बघितला तर स्किन डिसीज असेल तर तिथेसुद्धा खूप चांगला परिणाम यायला लागतो. पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते. भूक मंदावली असेल तर भूक वाढण्यासाठी खूप चांगला आहे. मूत्रल आहे ही वनस्पती, म्हणजे जे एखाद्याला अश्मिरी असेल, हा तांदूळ जिरासुद्धा अश्मिरीमध्ये वापरले जाते. मूतखळ्यामध्ये हे वनस्पती वापरली जाते. तर याचं मूत्राचं प्रमाण वाढवलं जाते. रुक्काच्या विकारामध्ये खूप चांगली पथ्याची भाजी आहे. तर या भाजीचा असा उपयोग आपण करू शकतो. तांबडा माठ आणि या नावाने ही वनस्पती मानल्या गेलेली आहे. पण आता दोन्ही वनस्पती याला तांदूळ जिरा म्हटलं तर बरेच जण याला तांदूळ जिरामध्ये याच वनस्पतीत तांदूळ जिरा म्हटलं जाते. तर ही खोटी तांदूळ जिरा आहे. खरी तांदूळ जिराचं जर हे जर बघितलं आपण तर ही चॉकलेटी कलरची आहे. आणि याच्यावरची जी तुरे येतात ही जी तुरे आहे ना ही हिरव्या कलरची तुरे इथे आलेली आहेत. हिरव्या कलरची तुरा जो आलेला आहे तर तो तांबडा माठ म्हणून आहे. आणि जो चॉकलेट कलरचा तुरा आहे तर ही खरी तांदूळजा नावाची वनस्पती आहे बरं का. त्याला तांदूळ जिरा म्हटलेलं आहे. मराठीमध्ये तांदूळ जिरा म्हटलेलं आहे. हे तांबडा माठ जो आहे हा सुद्धा ही पथ्याची भाजी आहे आणि मूत्र वनस्पती आहे. तर वृक्क विकारामध्ये खूप चांगलं काम करते आणि वजन वाढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. या भाजीचा उपयोग केला जातो. दुसरी जी वनस्पती आहे हे सर्वांना ज्ञात आहे. तर दुसऱ्या कडेला म्हणजे रस्त्याच्या कडेला दुतर्फा भरपूर ही वनस्पती, याला पिवळे फुलं आलेले असतात, शेंगा असतात, बकऱ्या खूप ही खातात. दद्रुग्न नावाची वनस्पती आहे. नाव म्हणजे दद्रुग्न बरं का. तर हिला टाकळा असं म्हटलेलं आहे की नाही, टाकळा अगदी म्हणजे टाकळा आणि हे टाकळा, याला दद्रुग्नसुद्धा एक पर्याय आलेला आहे आयुर्वेदानुसार. तर दद्रुग्न म्हणजे खाज बरं का. तर ही कवडी ही आता खूप म्हणजे याला शेंगासुद्धा आलेल्या आहेत. तर बकरं हे वनस्पती खूप खातात, शेंगा खूप खातात. तर आपलं त्याचं जे उपयोग आहे तर शेंगाची बी जी आहे तर ते बी खरुजेवरती खूप उपयोगी आहे. याची नवीन नवीन आलेली पानं जी असतात 2-2, 3-3 पानं तोडायची आणि 2-2, 3-3 पानं कवळे जे पानं असतात या पानाची भाजी करून खाल्ली तर तुम्हाला उदरव्याधी जो आहे किंवा पोटाचे काही कृमीजन्य जे काही विकार असतील ते होत नाहीत. स्किन डिसीज कुठल्याही स्किन डिसीज असेल बरं का, कुठल्याही प्रकारचं जे काही आयुर्वेदानुसार कुष्ठ जे वर्णन केलं, कुष्ठ म्हणजे कोड नाही, ऑल ओव्हर जे स्किन डिसीज आहेत कुठल्याही स्किन डिसीजमध्ये ही खूप महत्त्वाची वनस्पती आहे. म्हणून याला दद्रुग्न नावाचा पर्याय नाव आलेलं आहे. तर याची बिया घासून त्याचा लेप ताकात जर वाटून जर लावला तर कुठल्याही प्रकारची खाज कमी यायला लागते. आणि गचकरणामध्ये सुद्धा तुम्ही ताक आणि बी उगाळून जर लावलं तर त्याच्यामध्ये खूप चांगला परिणाम येतो. याचा जर रस जर पोटामध्ये घेतला किंवा भाजी करून जर खाल्ला, नेत्रविकारामध्ये खूप चांगले काम करते त्याच्यामध्ये. तर डायबिटीजमध्ये खाज असेल म्हणजे जे काही कुठले कंडू असेल आहे की नाही, खाज खूप असेल, स्किन डिसीज कुठला असेल तर याची पाने चिंच एकत्र करून जर केलं आपण तर खूप चांगला परिणाम यायला लागतो. किंवा याच्यात याने चांगलं वाढते. स्किन डिसीजमध्ये याचा लेप जर लावला जिथं आपण त्याला कोरडा इसब म्हणू किंवा ओला इसब असो, कुठलाही इसब असेल यांनी याच्या बियाचे चूर्ण जर लावलं गोमूत्रात उगाळून किंवा तसं जरी लावलं तरी त्यांनी खूप चांगला परिणाम येतो. कोरडं जरी लावलं तरी परिणाम येतो. आणि याचा रस जरी लावला, लेप करून जर लावला तरी त्याचा खूप चांगला परिणाम येतो. आणि तसंच हे जेवणामध्ये जर ठेवली तर कुठल्याही प्रकारची स्किन डिसीज कमी व्हायला लागतो. कुठल्याही प्रकारचा नेत्ररोग जर असेल तर त्याचासुद्धा परिणाम या वनस्पतीने यायला लागतो, नेत्ररोग बरे व्हायला लागतात. आणि तसंच खाज कुठेही असो, स्किन डिसीज कुठलाही असो. आणि शुगर जर असेल, डायबिटीज प्रमेह म्हणतो बरं, शुगर म्हणजे प्रमेहामधला एक प्रकार आहे. 20 प्रकारचे प्रमेह आयुर्वेदाने वर्णन केलेले आहेत. त्यातलं मधुमेह नावाचंच लोकांना माहिती आहे. त्याला म्हणजे रक्तात साखर असणे त्याला मधुमेह म्हटलेलं आहे. प्रमेह म्हणजे
प्रचूर मात्रेत मूत्रप्रवृत्ती होणे बरं का, हिची सुरुवात आहे. तर 20 प्रकारचा प्रमेय आहे. तर कुठल्या प्रमेयामध्ये ही वनस्पती खूप उपयोगाचे वर्णन केलेले आहे. आणि तसंच ज्यांना स्किनमध्ये कांडोळलेपणा येत असेल, शीतपित्त येत असेल, खूप खाज येत असेल, रात्रीच्या वेळेला उठून खूप पित्त उठत असेल आणि खाज येत तर तिथे ही वनस्पती वापरावी. त्याचा खूप चांगला परिणाम या वनस्पतीचा येतो. आणि हे विषग्नसुद्धा आहे. जशी तांदूळचा विषग खूप चांगला परिणाम यायला लागतो. आणि अर्शावरचं सुद्धा खूप मोठं औषध आहे बघा. तुम्ही आजूबाजूनं मिळणारी वनस्पती जी आहे, तर मुळव्याधीवर त्याचा जर सोरस खाल्ला आणि तशीच भाजी जरी खाल्ली तरी खूप चांगली वनस्पती ही वर्णन केलेली आहे. फक्त भाजी करत असताना कोवळ्या पानांची भाजी खूप चांगली लागते. आणि नंतरही खाऊ शकत नाही, खाऊ शकतो, पण ते थोडीशी तुरट लागायला लागते आणि ते चव बदलते. म्हणून कोवळी भाजी वर्षातून एकदा तरी ही भाजी खावीच. 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये ही भाजी खाल्ल्याच गेली पाहिजे. तर आयुष्यभर तुम्हाला कुठला स्किन डिसीज होणार नाही जर तुम्ही वर्षातून एकदा ही भाजी खाल्ली. 7-8 दिवस किंवा 2 महिने जर भाजी खात राहिली, आटून पाटून या वनस्पती खाव्यात. तर हे निसर्गच आपल्याला सांगतो की अहो तुम्ही माझा उपयोग करा. तुम्ही जेवढं निसर्गाशी एकरूप होणार तेवढं तुमचा आजार दूर पडणार. तुम्ही जेवढं निसर्गाशी दूर जाणार तेवढे तुमचे आजार येणार. तुम्हाला कोरोनाने दाखवून ठेवलं आहे की तुम्ही आता तरी तुम्ही निसर्गाशी एकरूप व्हा. तुम्ही घरच्या भाज्या खा आहे ना. हे निसर्गाने कोरोनाने दाखवून दिलं म्हणून हे सेशन घेण्यात आलेलं आहे बरं का. तर ही टाकळा नावाची वनस्पती आहे. तर याची बी उगाळून गच करणारी बरेच जणांना स्किन डिसीज असते, त्याचं बी कलेक्ट करा आणि ती बी उगाळून ताकात लावा किंवा गोमूत्रात लावा आहे की नाही. ताकात कोणी लावा, गोमूत्रात कोणी लावा, तर हे वैद्याच्या सल्ल्याने घ्यावं बरं का. घरी प्रयोग करू नका. आणि तिक्त रसाचे द्रव्य आहे तर ददरुग्ण म्हणून आहे. याचा अंगरस जर पोटामध्ये घेतला, रस काढून पोटामध्ये घेतला तर स्किन डिसीज बऱ्यापैकी कमी व्हायला लागतात. सोरासिसमध्ये सुद्धा याचा खूप चांगला परिणाम येतो. कुठल्याही वनस्पती याचा उपयोग चांगला होतो. ही टाकळा नावाची वनस्पती आहे की नाही. त्याला बरेच जण टाकळाच म्हणून मराठीमध्ये वापरल्या जाते. पुढची जी वनस्पती आहे तर ती ही पाथरी नावाची वनस्पती आहे की नाही. याला 4-5 पानं असतात है ना. 4-5 पानं असतात तर गाजराच्या पानासारखे असतात. पाथरी नावाची वनस्पती आहे. तर स्त्रियांच्या गर्भाशयगत विकारामध्ये खूप चांगल्या प्रकारची ही वनस्पती वर्णन केली. जर भाजी तुम्ही खाल्ली तर नावाचं रिझल्ट याच्यामध्ये येतात. ज्यांना स्टोन असेल किंवा गर्भाशयामध्ये काही गाठी असतील, गर्भाशयामध्ये काही विकृती असेल, छाप जात नसेल तर तिथे ही वनस्पती खावी. ही भाजी खाल्ल्यानंतर खूप ब्लिडिंग होते बरं का. म्हणजे एकदम फार सोपं हे वैद्य सल्ल्यानुसार खावी. तर कधी कधी ॲडमिटसुद्धा करावं लागते. एवढी ही भयंकर इतकं भयंकर ब्लिडिंग होतो. पण ब्लिडिंग होते म्हणजे गर्भाशय शोधन होते. आणि गर्भाशय शोधन झाल्यानंतर हे 100% त्याच्यामध्ये कन्सिव्ह जर होत नसतील, वंध्यत्व असेल तर वंध्यत्व दूर होते आणि कन्सिव्ह व्हायला लागते. म्हणजे अवरोध कुठं असेल गर्भाशयामध्ये तर ही वनस्पती खूप चांगली उपयोगी आहे. श्वेतस्राव असेल, तिथं काही रक्ताच्या गाठी तयार झालेल्या असतील किंवा फायब्रॉइड्स असतील तर ही वनस्पतीची भाजी जर खाल्ली तर ब्लिडिंग खूप वाढते आणि ब्लिडिंग झाल्यानंतर गर्भाशय शोधन होते. बरेचदा बघा तुम्ही की काही वनस्पती जुने जे म्हातारे लोक आहेत की प्रसूतीनंतर काही भाज्या तुम्हाला खायला द्याल त्याच्यामध्ये तांदूळ झालेली आहे, आंबाडीची भाजी आधी खायला सांगितलेली आहे की ज्या गर्भाशय शोधन करणाऱ्या वनस्पती आहेत त्याच्या भाज्या खायला सांगतात आणि त्याने गर्भाशय शोधन होतो आणि पुढच्या वेळेला गर्भाशय ताजेतवान होतं. तशा प्रकारची ही पाथरीची भाजी म्हणून एक वनस्पती आलेली आहे. तर त्याच्यासुद्धा खूप चांगला परिणाम होतो आणि पित्ताशमरीमध्ये सुद्धा याचाच खूप चांगला परिणाम यायला लागतो. अशी ती पाथरीची भाजी आहे. तर ही भाजी वापरावी. तर ही भाजी वापरताना वैद्य सल्ल्याने वापरावी बरं काय. तर जास्त प्रमाणात जर असं ब्लिडिंग खूप होते, कधी कधी ॲडमिट करावं लागते, इतकी ब्लिडिंग होते, पण गर्भाशय शोधन होते आणि गर्भाशय शोधन झाल्यानंतर वंध्यत्वामध्ये खूप चांगला याचा रोल असतो आणि वंध्यत्वाचे विकार दूर होऊन काही अवरोध असेल ते दूर होऊन वंध्यत्व दूर होऊन कन्सिव्ह व्हायला लागतात. अशी ही पाथरीची भाजी आहे. पुढची जी भाजी मी तुम्हाला सांगणार आहे तर ती भाजी आहे बरं का हादगा जो म्हटलेला आहे की नाही आपण, तर त्याला हेट्याचे फुलं असे म्हटलेलं आहे की नाही. हेट्याच्या फुलाचे बारीक बारीक याचं ते पानं यायला लागतात. हेट्याच्या फुलांची जी सर्वांनाच ज्ञात आहे. तर पोपट जे आहे ते सकाळच्या वेळेला ते त्याची हे पानं पाडून आपलं फुलं पाडून त्याची भाजी तयार केली जातात. तर त्याचा जर उपयोग जर बघितला आपण तर पित्ताशमरीमध्ये खूप चांगला उपयोग व्हायला लागतो त्याचा. दुसरा जो उपयोग आहे तर ज्यांना आर्तव दोष असेल, अनाशय पाथरीची भाजी असल्यामुळे तो एक भाजीचा एक प्रकार आहे म्हणून मी तोच वर्णन केला. पित्त शमनामध्ये खूप चांगलं काम करते. श्वेतस्राव असेल तिथे खूप चांगलं काम करेल. अरजस्राव म्हणजे पाळीचे विकार असतील, खूप पोट दुखत, साप जात नसेल तर त्यांनी सुद्धा ते हादग्याच्या फुलांची भाजी खावी. तसंच नेत्रविकारामध्ये खूप चांगलं काम करते. स्किन डिस असेल तर तिथे सुद्धा हादग्याचे फुलं जे म्हणतो आपण की नाही, हेट्याचे फुलं म्हणून म्हटलेले हादग्याचे फुलं, तर त्याचा खूप चांगला परिणाम आला. तो पांढरं फुल असते त्याचं आणि त्याची जी काही तुरा असते तो तुरा मात्र काढून घ्यावा.
त्याला कोंबडा असं म्हटलेलं आहे की ते पोटात गेलं तर त्याला पोट दुखायला शूल व्हायला लागतो आहे की नाही, उदर शूल होतो, पोट शूल होतो, त्याच्यामुळे ते खाऊ नये, ते सोडून फक्त पानाची भाजी खावी. तर या वनस्पतींनी स्किन डिसीज खूप चांगले व्हायला लागतात. दुसरं, गर्भाशयगत विकृती असेल, गर्भाशयाला काही सूज असेल, गर्भाशय साफ होत नसेल, म्हणजे पिरियड साफ जात नसेल, आर्तवस्राव होत नसेल, तर तिथे ही वनस्पती खूप चांगली आहे, अग्रगण्य आहे. पांढऱ्या पाण्याचा खूप त्रास असेल तर या वनस्पतीचा सोरस घ्यावा, म्हणजे पानाचा किंवा फुलांचा जर सोरस घेतला किंवा ते फुलांची भाजी खाल्ली तर गर्भाशयगत विकार दूर व्हायला लागतात. पुढची जी वनस्पती आहे, ही वनस्पती जर बघितली आपण ऐकडे, तर ही बऱ्यापैकी ही ज्ञात असेल तुम्हाला आहे की नाही. तर अस्थि व स्वतः जाणार ही खूप मोठी वनस्पती आहे बरं का. ज्यांचा अस्थि तुटल्या असतील, माहीत असेल आहे की नाही, अस्थि तुटले असतील तर याचा खूप मोठा उपयोग होतो याला आहे की नाही. तर अस्थि व स्रोतावर जाण्यासाठी खूप मोठा आहे. अस्थिभंग झाला असेल तर या भाजीची विक्री खूप प्रमाणात सुद्धा आता विकायला सुद्धा येते ही भाजी. तर ही अस्थिभंगनामध्ये खूप चांगला उपयोग. जर वातव्याधी असेल, वात वाढला असेल तर वातव्याधीमध्ये सुद्धा या वनस्पतीचा खूप चांगला परिणाम यायला लागतो या वनस्पतीचा. तर तसंच याचा स्वर जर तुम्ही घेतला तर ज्यांना स्पॉन्डिलिसिस असेल तर स्पॉन्डिलिसिससुद्धा कमी व्हायला लागतो या वनस्पतींनी. अशी ती वनस्पती आहे. दुसरी जी वनस्पती सांगितलेली आहे बरं का, ही केना नावाची वनस्पती आहे. या केना नावाची वनस्पती हिचासुद्धा गर्भाशयगत श्वेतस्राव असेल, व्हाईटीच्या जर खूप जात असेल, स्किन डिसीज खूप असेल, तर त्या नावाची ही जी वनस्पती आहे, तर ही वनस्पती खूप चांगला उपयोगी आहे. त्याचा लेपसुद्धा आपण याच्यामध्ये लावू शकतो. लेपामध्ये सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये त्वचाविकारामध्ये आहे, जिथं सूज असेल याचा ठेचायची, आणि ठेचल्यानंतर अजून असेल तिची वनस्पती, तर ठेचल्यानंतर त्याचा कल्क तयार होतो बरं का. तर कल्क तयार केल्यानंतर तिथं लेप लावावा, त्याची सूज कमी व्हायला लागते. लघवीची जर जळजळ होत असेल बरं का, तर ते लघवीची जळजळसुद्धा कमी होते या वनस्पतींनी. आणि तशीच श्वेतस्राव आणि पचनक्रिया जर विकृत असेल तर ही वनस्पती वापरावी. याचं फूल खूप सुंदर आहे बरं का. या फुलाला सुद्धा एक नाव सुंदर दिलेलं आहे की पाण्यासारखं ते दिसायला लागते, राजहंसाचं प्रमाणे दिसायला लागते. तर अशी ती वनस्पती आहे, सहज मिळणारी वनस्पती आहे, केना नावाची वनस्पती आहे. पचनसंस्थेमध्ये खूप, ज्यांना पचनसंस्थेचा विकार असेल, वजन खूप वाढलं, पचनसंस्था असेल, आणि स्त्री असेल, गर्भाशय विकृती असेल, पांढरं पाणी खूप अंगावर जातं, श्वेतस्राव असेल, तर या वनस्पतीची भाजी करून तुम्ही खाऊ शकता. आणि सहज उपलब्धता या वनस्पतीमध्ये, तर ती वनस्पती आपण करू शकता. अशी ती वनस्पती श्वेतस्राव जर असेल तर ती वापरू शकता. आणि कोण्या ठिकाणी जर ओटीपोटाला खूप सूज असेल तर तिथे याचा लेप लावू शकतो. गर्भाशयगत किंवा मणक्याच्या ठिकाणी खूप सूज असेल, कुठल्या प्रकारच्या सुजेमध्ये याचा लेप लावू शकता तुम्ही, आणि अभ्यंतरसुद्धा हे खाऊ शकता. अशी ती वनस्पती आहे. दुसरी जी वनस्पती आहे बरं का, तिचं नाव जर बघितलं आपण तर चिवळ नावाची ही वनस्पती आहे की नाही. सर्वनामध्ये चिवळची भाजी इथं म्हटलेलं आहे बरं का. या भाजीमध्ये व्हिटॅमिनचं प्रमाण खूप आहे, लोहाचं प्रमाण खूप आहे बरं का. लोहतत्व जास्त असल्यामुळे, आणि तांब्र आणि लोह या प्रमाणामध्ये खूप आहे या वनस्पतीमध्ये. थंडी भाजी म्हणून इथं बरेच ठिकाणी वापरले जाते. आता तर जर लहान मुलांना काही कावीळ झाला असेल, लहान मुलांना खूप उष्णता वाढली असेल, तर पूर्वीची टोपल्यामध्ये ही भाजी घ्यायची आणि त्या टोपल्यामध्ये लहान मुलांना झोपवत असायचे. आता तर ते ICU निघाले, त्यावेळेस ICU नव्हते, ही लहान मुलांचं ICUचं खूप मोठं काम करायचे. पित्तज विकारामध्ये खूप मोठं याचं काम होऊन जाते बरं का. आणि तसंच लोह म्हणून यांनी हिमोग्लोबिन खूप लवकर वाढते, पोट साफ होते, मूत्र साफ व्हायला लागते. आणि अर्श असेल आहे की नाही, अर्श असेल तर तुम्हाला अवष्टंभ असेल, त्यामुळे अर्शामध्ये सुद्धा, म्हणजे मूळव्याधीमध्ये सुद्धा ही वनस्पती खूप उपयोगाची आहे वनस्पती. आणि शीत आहे तर ही उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आलेली आहे बरं का, तशी ही वापरल्या जाते. आणि तुम्ही जर बघितलं तर आंब्याच्या रसासोबत ही भाजी खाल्ल्या जाते नाही का. तर का खाल्ल्या जाते, तर आंब्याच्या रसाने उष्णता खूप वाढते आणि ती उष्णतेवर कंट्रोल म्हणून ही भाजी खाल्ल्या जाते. म्हणून उष्णता कमी करण्यासाठी चिवळच्या भाजीचा खूप सुंदर उपयोग इथं केलेला आहे. तर अशा या प्रकारची ही चिवळची भाजी इथं वर्णन केलेली आहे. ही भाजीसुद्धा तुम्ही खा. भरपूर प्रमाणामध्ये लोहतत्व याच्यामध्ये आहे. त्यामुळे ज्यांचं HB कमी आहे, पांडू नावाचा आजार ज्यांना आहे, पांडू म्हणजे हिमोग्लोबिन कमी असते, पांडू नावाचं एक फक्त लक्षण आहे, हिमोग्लोबिन कमी असते. पांडू नावाच्या वनस्पती आजारामध्ये ही वनस्पती खूप उपयोगाची आहे. ज्यांचे डोळे सुजून येतात, झोपून उठले की डोळे खूप सुजतात, आणि काही केल्या स्प्लिनोमॅगेली असेल आहे की नाही, म्हणजे HB कमी झाल्यामुळे स्प्लिन नावाचा जो काही ऑर्गन आहे त्याचं वाढ झाली असेल, तिथे ही वनस्पती खूप चांगल्या प्रकारे उपयोगाची आहे. फक्त लोहतत्व असल्यामुळे ज्यांना थायरॉईडचं प्रमाण जास्त असेल तर त्यांनी ही वनस्पती खाऊ नये, पण बाकींना ही वनस्पती खाल्ल्या गेली पाहिजे. पुढची जी वनस्पती आहे ना, हे पुनर्नवा नावाची वनस्पती आहे बरं का. आता ती उन्हामुळे थोडी सुकलेली आहे, याला फुलं पण आहेत, पण याची ओळख जर बघितलं तर
वरून जर पान जर असेल तर हिरवंगार पान असते, मात्र आतलं पान जे आहे तर मागच्या भागून जर असेल बरी सिल्वर नावाची याची ही झाक आलेली असते बघा, सिल्वर नावाची झाक आलेली आहे. तर ही ही याची ओळख आहे बरं का. वरून हिरवं असते आणि आतून असे बघा ही मागच्या साईडने सिल्वर नावाचं म्हणजे पांढरी झाक आलेली असते ही, आणि वरून ही हिरवी असते. आणि ही हिच्यामध्ये पुनर्नवा नावाची ही वनस्पती आहे. तर याच्यामध्ये व्हिटॅमिन्स तर भरपूर असतात, पण ज्यांना ज्यांना शोथ असेल बरं का, पांडू असेल, शोथ असेल, सूज असेल, तर त्या विकारातून खूप चांगली वनस्पती आहे. यकृत शोथ असेल तरी ही खूप वनस्पती वापरल्या जाते. याचा रस जर तुम्ही पोटात गेले किंवा नुसतं भाजी जरी खाल्ली, मी मगाशी बोलताना बोललो की ज्यांना टीबीचा आजार झाला असेल किंवा एक्ष्मा होऊन किंवा धातुगत अवस्था ते कोमाची अवस्था असेल, तर कोमाच्या अवस्थेमध्ये सुद्धा ही वनस्पती खूप वर्णन केलेली आहे. तर कोमाच्या अवस्थेमध्ये सुद्धा याचा जर तुम्ही भाजी खाल्ली किंवा ही भाजी जर दिली, कोमाची अवस्था म्हणजे कोमात गेल्यानंतर नाही, त्याच्या आधीची अवस्था सेमी कोमामध्ये, तर खूप चांगला परिणाम येतो. डोक्यातली जर काही सूज असेल, डोक्यामध्ये कुठलाही सूज असेल, ब्रेनमध्ये जरी सूज असेल तरी तिचा खूप चांगला उपयोग होतो. कुठल्याही सुजीच्या विकारामध्ये ही वनस्पती डोळे झाकून वापरू शकता. तसंच डोळे झाकून म्हणजे डोळ्यावरच्या विकारावरती सुद्धा खूप चांगला परिणाम येतो बरं का. डोळ्याचे आजार जर असतील तर ही वनस्पतीची भाजी खाल्ली. आता बस ऑक्टोबरनंतर ही वनस्पती तुम्हाला मिळणार नाही, कारण की औषधी नावाच्या वनस्पती आहेत. ह्या औषधी म्हणजे बी आल्यानंतर ह्या वनस्पती जळून जातात. हे बघा आता बी येण्याची स्टेज इथे आलेली आहे, त्यामुळे फुलं निघून गेली आणि बी धरली. बीमुळे हे वनस्पतीला पानं कमी राहिली आणि आता हळूहळू हे कमी मार्ग होऊन जातात बरं का, जळून जातात. म्हणून ह्या ज्यांना बी येऊन मरतात ते औषधी नावाचे, त्याला औषधी प्रकारात वर्णन केलेलं आहे. आयुर्वेदामध्ये 4 प्रकारच्या वृक्ष, औषधी, लता, वेली असं जे वर्णन केलं आहे ते औषधी नावाच्या वनस्पती मी वर्णन करतो आहे. तर ही पुनर्नवा नावाची भाजी खूप सुंदर आहे. कुठल्याही शोथावरती वापरू शकतो आपण. हिमोग्लोबिन कमी असेल तिथं खूप, किंवा रक्तागत काही विकार असतील तर त्याच्यावरती सुद्धा पुनर्नवा खूप चांगली वर्णन आहे. जिथं जिथं शोथ आहे तिथं तिथं पुनर्नवा वापरावी. पण शोथरगणामध्ये आलेली नाही, ते हा थोडा वेगळा विषय आहे डॉक्टरांसाठी. तर इन जनरल माहिती जर सांगतो म्हटलं तर सुजीसाठी ही वनस्पती वापरावी. गर्भाशय जरी शोथ असेल तिथंसुद्धा ही वनस्पती चालेल. पुनर्नवा असं म्हणून या नावाचं लिक्विड किंवा सिरपसुद्धा असं मिळते बरं का, तिथे आपण हे करावं. पुढची जी वनस्पती सांगतो आहे की बला नावाची वनस्पती आहे बरं का. बला, तर बलामध्ये गर्भाशय पोषक म्हणून आहे बरं का. ही सुद्धा दुतर्फा मिळेल. जशी टाकळा नावाची वनस्पती इथं वर्णन केलेली आहे ना, हे टाकळा नावाची वनस्पती, तशीच याच्याच बाजूला ही दुतर्फा ही वनस्पती मिळायला लागते. बला नावाची वनस्पती याचे 3 ते 4 प्रकार, बला, अतिबला, नागबला. तर हे यातलं जी नागबला किंवा बला नावाची ही जी वनस्पती आहे, तर ही गर्भाशय शोधक नाही, ज्याला गर्भाशय शैथिल्य आलेलं आहे, कन्सीव्ह होत नाही आहे बरं का. गर्भाशयाचे तिथले मसल जे आहेत ते एकदम ते धरून ठेवत नाही आहे. गर्भाशय पात होत असेल तर किंवा गर्भाशय भ्रंश होत असेल तिथे ही वनस्पती खूप चांगली अग्रगण्य वर्णन केले आहे. तर याची भाजी जर तुम्ही केली, ज्वरग्नसुद्धा याची वनस्पती आहे, रसायनी आहे बरं का. प्रदरामध्ये खूप चांगलं, म्हणजे कुठल्याही अंगावरचं म्हणजे पांढरं पाणी जावं, लाल पाणी जावं, कुठल्याही पाण्यामध्ये म्हणजे प्रदरामध्ये ही खूप महत्त्वाची वनस्पती वर्णन केलेली आहे. शुक्र खूप चांगलं वाढून प्रजास्थापन म्हणजे तुम्हाला वंध्यत्व आलं असेल आणि वंध्यत्वामध्ये ही जर वनस्पती वापरली असेल, म्हणजे वंध्यत्व आहे कशामुळे आहे, जर गर्भाशयाचं पोषण व्यवस्थित होत नसेल, गर्भाशय शैथिल्य असेल, म्हणजे गर्भधारणा होत नसेल, धरण ठेवत नसेल, त्याला गर्भशैथिल्य म्हटलेलं असेल, तर त्याच्यामध्ये गर्भधारणामध्ये ही वनस्पती अग्रगण्य वर्णन केलेली आहे. तर तिथे ही वनस्पतीचा सोरस वापरावा, भाजीसुद्धा वापरावी. ही सुद्धा औषधी वनस्पती ही मे महिन्यापर्यंत नाही सापडू शकणार, पण जिथे पाणी असेल तिथे मात्र सापडते. पण ऑक्टोबरमध्ये ही, ऑक्टोबरपर्यंत, वर्षा ऋतूपासून तर ऑक्टोबरपर्यंत म्हणजे जूनपासून ऑक्टोबरपर्यंत ही भरपूर प्रचूर प्रमाणात मिळायला लागते. याची पाण्याची भाजी, कोवळ्या पाण्याची भाजी जर खाल्ली तुम्ही तर बल्ल्या रसायनी आहे, नावामध्ये रसायनी आहे, हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपण वापरू शकतो. वनस्पती खूप आहेत, पण वेळेअभावी जितके आपलं होऊ शकतील तितके आपण प्रयत्न कर. ठीक आहे. त्याला अमृता म्हटलेलं आहे बरं का. याचं अमृताचं तुम्हाला पान माहीत आहे, तुम्ही तर त्याचं पान तुम्ही सर्च करून बघू शकता. याची जी ओळख आहे ही कट चक्रासारखं दिसायला लागते, ही याची ओळख आहे. गुळवेल नावाची ही वनस्पती आहे आणि याचं जर तुम्ही पापुद्रा जर काढला, असा आहे ना, असा एक छोटासा पापुद्रा जर काढला तर आतमध्ये बघा ही गडद हिरव्या रंगाचं एक आरची दिसायला लागते, म्हणजे हिरवं असते आतमध्ये आणि हा पापुद्रा सहज निघतो. ही वनस्पती ही तर युनिव्हर्सल आता सध्या प्लॅन्ट झालेला आहे, युनिव्हर्सल प्लॅन्ट म्हणून याची ओळख पण झालेली आहे. तर तुम्ही नेटवर सर्च केलं तर तुम्हाला मिळेल. कुठल्याही तापामध्ये बरं याची भाजी तर खावी, रसायनी आहे. ज्यांना खूप थकवा येत असेल, कावीळ होऊन गेला असेल, यकृतावरचा कुठलाही विकार असेल,
यकृतावरचं रामबाण औषधी ही वनस्पती आहे बरं का. पूर्वीच्या काळी जुने लोक ते माळ घालायचे, जसं हे निघेल तसं तो ढिली होते असं म्हणतात. ते माळ सुटायला लागते, तसं नाही आहे. ती वाळायला लागली की ती लांब लांब व्हायला लागते, सुटायला लागते. ते वनस्पतीचा प्रभाव आहे. तो शरीरावरती धारण ठेवला तर पित्ताचे विकार कमी होतात. तर एवढा तुकडा घेऊन त्याचा ठेचायचा आणि कडकडीत गरम पाण्यात भिजत घालून ते थंड झाले की त्याचं कुस्करून ते सत्व जरी घेतलं तरी यकृतावरती जे कावीळ आहे तर कावीळ खूप चांगला कावीळवरती खूप चांगला परिणाम येतो. जीर्णज्वर किंवा हाडीताप जे म्हणतो आपण, हाडीताप म्हणजे लक्षात येईल तुमच्या, आहे की जीर्णज्वर म्हटल्यापेक्षा हाडीताप लक्षात येईल. हाडीतापावरती अग्रगण्य औषधी म्हणून वापरलेली आहे. ज्यांना काहीच धकत नाही, अग्निमान्य आहे आणि आजार खूप वाढलेला आहे, तर त्या आजारामध्ये ही पुनर्नवा, टाकळा किंवा अमृता, नावामध्ये अमृता आहे, ही कुठेही टाकून ठेवली, कुंडे टांगून ठेवली किंवा तिसऱ्या माळावर जरी ठेवली तरी याला पांगोरे फुटून ही वनस्पती जगते. म्हणून याचं नावच अमृत आहे. म्हणजे अमृता समान कार्य करते. ज्यांनी प्लेटलेट काउंट कमी झाले, डेंग्यूमध्ये प्लेटलेट काउंट कमी होतात, याचा जर सोरस घेतला किंवा याचा जर काढा जर घेतला, याची भाजी जर खाल्ली तर बऱ्यापैकी प्लेटलेट काउंट वाढायला मदत होते. अशी ही नावाची वनस्पती आहे. अग्रगण्य, याच्यावरती बोलावं तितकं कमी आहे. नावामध्ये जर रामबाण औषधी आहे ही वनस्पती. पुढची वनस्पती आपण बऱ्याच वनस्पती आहेत, पण 2 वनस्पती घेऊन आपण आपलं सेशन थांबूया. हे आगाडा म्हणून वनस्पती आहे. याला तहान लाडू आणि भूक लाडू म्हणून केलेले आहे. तर बऱ्याच प्रकारे पूजेमध्ये सुद्धा ज्यांच्या स्त्रियांमध्ये पूजा केल्या जाते, स्त्रियांची पूजा म्हणजे हरतालिका वगैरे, तर ही वनस्पती केल्याशिवाय पूजा होत नाही. का होत नाही तर त्याचं जर बघितलं तर दम्यावरचं खूप मोठं औषध आहे, यकृतावरचं खूप मोठं औषध आहे. तसंच गर्भाशयागत विकृती असेल, कुठली विकृती असेल गर्भाशयाची, त्वचा विकार असेल तर ही वनस्पती, श्वेतस्राव, अतिरजस्राव असेल तर याचा सोरस किंवा याची भाजी जर घेतली तर खूप चांगला परिणाम येतो. मोडलेला जागी जर असेल, हाड असेल, तिथं लेप लावला तरी खूप चांगला होतो. स्त्रीभाजीत उपयोगी होते. आणि काही अडचण असेल, म्हणजे पिरियड्स येत नसेल, अडचण असेल, तर ही वनस्पती सोरस जर भाजी खाल्ली तर ती अडचण दूर होते. डोकं खूप जड होत असेल, चक्कर येत असेल आणि चालताना असा तोल गेल्यासारखं वाटते, म्हणजे वय वाढलं असेल, स्त्रियांमध्ये हे प्रमाण खूप असतं. त्याचं कारण असेल ती 2-3 वाजता जेवण करतात आणि त्याचं पित्त खूप वाढून हे विकार होतात. तर त्या विकारामध्ये हे खूप तोल जात असेल तर त्या विकारामध्ये अग्रगण्य वनस्पती आहे. स्त्रियांच्या खूप मोठ्या विकारामध्ये वापरल्या जाते. म्हणून पूजनीय म्हणजे पूजनीय म्हणजे ज्यांचे जे पूजा केलेली असतात त्या बऱ्याच पूजामध्ये या वनस्पतीसुद्धा पूजेचा मान दिलेला आहे. तेच कारण आहे. याच्या आधीच्या सेशनमध्ये आपण या वनस्पती भरपूर बोललेला आहे. त्यामुळे आपण कमीत कमी याविषयी आपण बोलणार आहे. विंचवाच्या चावा जर घेतला असेल, तिथे याची सोरं जर लावलं तर विंचवाचा किंवा याची मूळ जर लावून गेली तर मुळावरती मूळ जर उघळून लावलं तर विंचाचं विष उतरते, सापाचं विष उतरू शकते यांनी. असं ती वनस्पती केलेली आहे. तांदलोक किंवा भूक लाडू म्हणतात. किंवा ज्याचे दात खूप हालत असतील आणि ते दाताला जर ही वनस्पती लावून जर चोडली तर दात हलणं खूप कमी होतात. दाताच्या विकारावरती उत्तम वनस्पती आहे. शेवटची जी भाजी आपण आहे की नाही, वेळ कमी राहिलेला आपल्याकडे, तसा वेळ होऊन गेलेला आपला, तर भोपली नावाची वनस्पती बरं का. उंदीर काणी म्हणता येईल बरं का. उंदीर काणी, उंदराच्या कानाप्रमाणे याचं ही पानं असतात त्याची, कानाप्रमाणे, म्हणून याला उंदीर काणीसुद्धा आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. याला भोपलीची भाजी म्हणतात. तर उत्तम कृमिघ्न आहे, शोधज्ञ आहे, मूत्रल आहे बरं का. मूत्राचं प्रमाण वाढवते. त्वचाचे काही दोष असतील, म्हणजे कृमी असतील, त्वचा दोष असेल, त्वचेचे विकार कमी होतात, यकृताचे विकार कमी व्हायला लागतात. आणि कृमीपातनासाठी ही खूप अग्रगण्य वनस्पती. आता तर शेतकरीसुद्धा मला ही वनस्पती सुद्धा खातात, म्हणजे हिची सुद्धा नामशेष होत चाललेली आहे. तर ही खूप महत्त्वाची वनस्पती आहे. भोपली नावाची वनस्पती प्रचारात आहे. तर याला उंदीर काणी असं म्हटलेलं आहे. तर उत्तम कृमिघ्न आहे. ज्यांना कृमीचा त्रास असेल त्यांनी ही वनस्पती घ्यावी. आणि लहान मुलांसाठी तर अग्रगण्य वनस्पती आहे. आणि तांदूळ जळासाठी जर भाजी केली आपण परतून तर खूपच चांगली भाजी लागते आणि याचा उपयोग करावा. बाकीच्या ज्या काही रानभाज्या आहेत, बऱ्याच रानभाजी इथं आहेत. मग मी वनस्पतीचं नाव सांगितलं नव्हतं. ती ही वनस्पती म्हणजे हडसन नावाची वनस्पती आहे, हाडासाठी वाढणारी. मी मुद्दामून त्यांना मागे नाव ठेवलं होतं. हडसन नावाची वनस्पती आहे. हाडाच्या कुठल्याही विकारामध्ये ज्यांचे हाडं ढिसूळ असतील, स्त्रियांमध्ये 40 नंतर नाही, आता 30 नंतरच यकृताचे किंवा लिव्हरचे, आपल्या गर्भाशयाचे विकार होऊन हाडं ढिसूळ व्हायला लागला, तर त्या हाडासाठी ह्या हडसन नावाची वनस्पती खूप चांगली वनस्पती आहे. त्याचासुद्धा उपयोग करू शकतो. अशा प्रकारे आपण इथे आजचं सेशन आपण थांबूया. बाकीच्या ज्या काही असेल तर बाकीच्या वनस्पती आपण पुढील भागामध्ये घेऊ. शक्यतो कोरोनामुळे मी एक संदेश देऊ शकतो, ह्या घरातल्या भाज्या खा, रानभाज्या खा आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवा. नैसर्गिक भाज्या खाऊन नैसर्गिकरित्या जी काही भाज्या असेल त्याच्यामध्ये पोषक तत्त्व खूप असतात. पोषण तत्त्वाचं शोषणाचं प्रमाण खूप वाढलेलं असेल. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवा आणि कोरोनाला हरवूया. आणि घरातच राहा, बाहेर निघू नका, स्वस्थ राहा, घरातच राहा. नमस्कार.